नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सहर्ष स्वागत आहे DIT परांडा या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, MST CET या संदर्भातील अपडेट माहिती घेण्यासाठी आपण आजच्या भागामध्ये आलेलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये विविध CET घेतल्या जातात. अशातीलच एक महत्त्वाची CET व अनेक CETचे फॉर्म कशा पद्धतीने भरायचं, कोणत्या पोर्टलवर भरायचं या संदर्भातील माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ स्किप करू नका. एखादी माहिती आपली महत्त्वाची स्किप होऊ शकते. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर पाहू आपण MST CET सेल यावर आपला रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं. सर्वप्रथम आपण गुगल ब्राउझर ओपन करा. या गुगल ब्राउझरमध्ये टाका MST CET 2025. हे टाकल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी स्टेट कॉमन एंट्रन्स सेल हा टॅब दिसेल. या टॅबवर क्लिक करा. या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला विविध CETचं पोर्टल या ठिकाणी दिसणार आहे. परंतु या ठिकाणी 2024-25च्या कोणकोणत्या वर्षाच्या CET चालू झाल्या आहेत या संदर्भातील माहिती या ठिकाणी दिसणार आहे. आता 5 वर्षाचं LLB CETचं पोर्टल असेल किंवा 3 वर्षाचं LLBचं CETचं पोर्टल असेल, अशा विविध पोर्टल CETच्या संदर्भातील माहिती या ठिकाणी दिलेली असते. सर्वप्रथम आपण CET सेलवर आल्याच्या नंतर मेन पेज ओपन करा. मेन पेज ओपन केल्याच्या नंतर या ठिकाणी cetcell.mahacet.org ही वेबसाईट टाका. सदरील वेबसाईट आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. या ठिकाणी ऍडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर 2024-25 चे ऍडमिशन प्रोसेस ज्यांचं पेंडिंग आहे, ऍडमिशन प्रक्रिया चालू आहे, अशांसाठी वरचा टॅब आहे. जे विद्यार्थी 2025-26 या वर्षामध्ये म्हणजे येणाऱ्या नवीन वर्षामध्ये CET देणार आहेत, प्रवेश घेणार आहेत 25-26 मध्ये, अशांसाठी CET प्रवेश प्रक्रिया चालू झालेली आहे. आता आपण या भागामध्ये पाहणार आहोत कोणत्या परीक्षेची CET चालू झालेली आहे. मग याच्यावर BEd धारक असतील, BPEd धारक असतील, MPEd धारक असतील, MST CET असेल, इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, अशा विविध CET या पोर्टलच्या माध्यमातून घेतले जातात. हे महाराष्ट्र शासनाचं अधिकृत पोर्टल आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण CET एक्झामिनेशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2025-26 या टॅबवर क्लिक करणार आहोत. या टॅबवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर या ठिकाणी एक नवीन टॅब आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण न्यू रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करणार आहोत. या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला प्राथमिक माहिती भरून घ्यायची आहे. प्राथमिक माहिती म्हणजे काय? विद्यार्थ्याचं 10वीच्या किंवा 12वीच्या मार्कशीट वरील नाव, पहिल्यांदा फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम. त्याचबरोबर या ठिकाणी ईमेल ID, पासवर्ड, जो आपल्याला पासवर्ड सेट करायचा आहे तो, जन्मतारीख आणि रजिस्टर या बटनावर क्लिक करून आपल्याला रजिस्टर करायचं आहे. यानंतर रजिस्टर बटनावर क्लिक केल्यानंतर जो आपण ईमेल ID टाकन त्या ईमेलवर एक कन्फर्मेशन लिंक येते. त्या लिंकला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. व्हेरीफाय केल्याच्या नंतर आपण लॉग इन टॅबवर आलो. लॉग इन टॅबवर आल्याच्या नंतर साइन इन करा. साइन इन केल्याच्या नंतर आपल्याला प्रोफाईल भरून घ्यायची आहे. प्रोफाईल भरताना काय करायचं? कॅन्डिडेटचं नाव, त्यानंतर जन्मतारीख, ईमेल ID, वडिलाचं नाव, आईचं नाव, कास्ट, मेल फिमेल, धर्म, जात, नॅशनॅलिटी, उत्पन्न इत्यादी माहिती आपल्याला भरून घ्यायची आहे. ही माहिती आपण भरून घेऊ शकता. त्यानंतर ऍड्रेस वगैरे आपल्याला डिटेल आधारावर जसा आहे तसा भरायचा आहे. आणि आपण जे शिक्षण घेत आहात, 10वीला टक्केवारी किती, 12वी कुठल्या बोर्डामधून शिकत आहात, 12वी शिकत आहात, झाली आहे, इत्यादी माहिती घेऊन आपल्याला सेव्ह अँड चेंज या बटनावर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड चेंज या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपली प्रोफाईल तयार झालेली दिसणार आहे. प्रोफाईल तयार झाल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या प्रोफाईलच्या माध्यमातून
रजिस्ट्रेशन टॅब, प्रोफाईल, ॲडमिट कार्ड, स्कोर कार्ड, नोटिफिकेशन आणि ऑब्जेक्शन ट्रॅकर आणि हेल्प डेस्क अशा महत्त्वाच्या सुविधा या ठिकाणी दिलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सीईटी रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करा. सध्या चालू असणाऱ्या सीईटी रजिस्टर नाव MBA MMS CET चालू आहे, MAH MCA CET चालू आहे, महा LLB 3 इयर्स म्हणजे 3 वर्षाची CET देखील या ठिकाणी चालू झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन नंतर LLB करायचे आहे अशा विद्यार्थ्यांसाठी CET या ठिकाणी चालू झालेली आहे. तरी त्वरित ग्रॅज्युएशन झालेल्या मुला मुलींनी अर्ज करायचा आहे, अर्ज भरायचा आहे. त्यानंतर MPED CET, MPED ला देखील CET असती, ती CET चालू झाली आहे. त्यानंतर MAD ची CET देखील चालू झालेली आहे. MPED MAD CET चालू झालेली आहे. अशा महत्त्वाच्या 4 ते 5 CET या ठिकाणी चालू झालेल्या आहेत. उर्वरित सर्व CET UGच्या असतील, PGच्या असतील, ॲग्रिकल्चरच्या असतील किंवा हायर एज्युकेशनच्या असतील किंवा PGच्या असतील किंवा मेडिकलच्या असतील, या सर्व CET लवकरच चालू होणार आहेत. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, आपण आपलं प्रोफाईल कंप्लीट करून घ्या, जेणेकरून सर्व्हरच्या तांत्रिक कारणास्तव आपल्याला परत मेल येत नाहीत, अशा अनेक अडचणी असतात. त्यामुळं आपण आपलं प्रोफाईल रजिस्टर करून घ्या. प्रोफाईल रजिस्टर करण्यासाठी आजच आपल्या जवळच्या DIIT एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या सेंटरला भेट द्या. अशा प्रकारे आज आपण CET सेल या संदर्भातील माहिती घेतली. अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.